नमस्कार मंडळी. स्टार प्रवाहावरील घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की रणदिव्यांच्या घराचा लिलाव थांबलेला असतो तेव्हा सर्वजण आनंदित झालेले असतात आणि ऋषिकेश बोलतो, बरं झालं वेळेमध्ये अवंतिका आणि सौमित्र आले, त्यामुळे आपलं घर लिलाव होताना वाचलं. तेव्हा जानकी सर्वांना उत्तर देते आणि आता आपण असा निगेटिव्ह विचार कधीच करायचा नाही. आता येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये आपण असं काही करायचं की आपल्या घराकडे कोणीही वाकड्या नजरेने बघणारच नाही. आणि त्यानंतर आपण पाहतो की सायली ही जानकीला भेटायला आलेली असते आणि सायलीला जानकी ही बोलते, सायली बरं झालं तू आलीस. आमच्या घरावर, माझ्या सौभाग्यावर, माझ्या संसारावर त्या मकरंदने खूप मोठे संकट आणलेले आहे. परंतु तो मकरंद कुठे आहे आणि तो मास्कमॅन कोण आहे हे काही समजायला मार्गच मिळत नाही. आणि तेव्हा सायली तिला विश्वास देते, तू काही चिंता करू नकोस, आता मी आली आहे ना, सर्व काही सुरळीत होईल. आणि आपण पाहतो सायली ही कारमधून जात असते आणि त्याचवेळी जानकी ही मायाची मदत करत असते आणि सायलीची नजर ही मायावर जाते आणि जानकीवर पडते. आणि तेव्हा तिला आश्चर्याचा धक्का बसतो आणि ती विचार करते, जानकीला माहिती नाही की काय मायाच मकरंदची बहीण आहे ते. आणि ती आपली गाडी परत थांबवायला सांगते व घाईघाईने गाडीच्या बाहेर येते. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये माया ही मकरंदची बहीण आहे हे सत्य जानकीला सायली सांगू शकेल का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकांच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.